जय श्री महाकाल. कसे आहात? बरे आहात ना? छान अशी कोलकाता टूर झाल्यानंतर तुम्ही पाहिली ना? नसेल पाहिली तर पटकन चॅनलवर जायचं आहे आणि कोलकाता टूर पूर्ण पाहायची आहे. त्यानंतर आम्ही एअरपोर्टवर पोहोचून मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमध्ये आल्यानंतर आम्ही सर्वात आधी पहिला डे रिलॅक्स करण्यासाठी नाच ग घुमा चित्रपट पाहिला आणि खूप सुंदर चित्रपट आहे. तुम्ही एकदा जाऊन पहा. आणि सासूबाई खूप वर्षांनी मुंबईला आलेले आहेत आणि मीही लहानपणी बऱ्याच गोष्टी मुंबईमधल्या पाहिल्या, मुंबई दर्शन केलंय. सो आज फ्री टायमिंग आहे. सो आम्ही असं ठरवलं की चला थोडंसं देवदर्शन करूयात. म्हणजे महाराष्ट्रातली देवदर्शन बरीच झाली, तर मुंबईमध्ये पण बऱ्याच ठिकाणी अशी मंदिरं आहेत की जी पाहण्यासारखी आहेत आणि तिथे खूप सुंदर सुंदर अशा पद्धतीने मुंबईच्या देवदर्शनांचा आस्वाद घेता येऊ शकतो, लाभ घेता येऊ शकतो. तर आम्ही सर्वात आधी आलेलो आहोत मुंबईला महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायला. सो श्री महालक्ष्मी टेम्पलला आपण आता पोहोचलो आहोत. तर चला मी तुम्हालाही मुंबई दर्शन घडवते. जेवढं शक्य होईल तेवढं आपण देवदर्शन करणार आहोत आजच्या दिवसभरात आणि तुम्हाला मी सर्वात आधी महालक्ष्मी मंदिर दाखवते. चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपण पोहोचलो आहोत महालक्ष्मी मंदिर मुंबई. चला दर्शन घेऊया. महालक्ष्मी मंदिर दर्शन कसं काय झालं आजच्या दर्शन? तिथं देव भारी. सरकार कसं काय झालं तुमचं दर्शन? एकदम मस्त झालं. महालक्ष्मीचं मंदिर पाहिलं आणि मी फक्त बघितलं नव्हतं. म्हणजे पूर्ण 1-2 वर्ष थांबलो मुंबईमध्ये. हिंडायची विधच चक्रा मारत पण आलो नाही. सहज आले आणि आम्ही विथ फॅमिली सासूबाईंनी पण दर्शन घेतलेलं आहे. मी तर मला वाटतं की मी 7वी किंवा 8वीला असेल. येस व्हिडिओत घेऊ आणि हे बघा इथे महालक्ष्मीला म्हणजे कोलकाता एअरपोर्ट असू द्या नाहीतर मुंबईची महालक्ष्मी फॅन्स कुठेही भेटणारच आणि तुमच्यामुळे मी मोठे. थँक्यू सो मच. मग माझ्या दुसऱ्या फॅन्ससाठी काहीतरी सांगा. यांचे रील्स एकदम पाहण्यासारखे असतात, एकदम शिकण्यासारखे असतात. थँक्यू सो मच. थँक्यू ताई. आणि महालक्ष्मी दर्शन झालेलं आहे. तुम्हाला देवीचं दर्शन घडवलेलं आहे. आता मी माझ्या फॅन्स सोबत गप्पा मारते. आपण पुढे जाणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. आणि श्री महालक्ष्मी मंदिर टेम्पलचं दर्शन घेतल्यानंतर आपण चाललो आहेत बाबुलनाथ मंदिरला, जे आहे भगवान शिवशंकरांचं मंदिर. आणि चला दर्शन घेऊयात बाबुलनाथ मंदिरचं. आजच्या मुंबई दर्शनमध्ये महालक्ष्मी नंतर आपण आलेलो आहोत बाबुलनाथ मंदिरात. श्री बाबुलनाथ मंदिर मंदिरात प्रवेश केल्या गणपती मंदिर, गणपती बाप्पा मोरया. आपण बाबुलनाथ मंदिरामध्ये खूप छान छान असे पोस्टर्स लागलेले आहेत. सगळे दर्शन फोटोग्राफ्स लावलेले आहेत. लिफ्टने वर यावं लागतं. बाबुलनाथ मंदिरला कळसाचं दर्शन घ्या. भगवान शिवशंकरांचं पण दर्शन करवते. आतमध्ये आल्या मारुतीरायांचं दर्शन. जय हनुमान. बाबुलनाथ भगवान की जय. भगवान श्री बाबुलनाथांच्या कळसाचं दर्शन घेऊन सुख समृद्धी ऐश्वर्य भरभराटी मागायची आहे सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्य मिळो. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते. हर हर महादेव.
श्री बाबुलनाथ मंदिर दर्शनानंतर आता आपण पुढच्या दर्शनाला जाणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मुंबादेवी, अन्नपूर्णा देवी. मुंबईच्या मुंबादेवीचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. आता कसं झालं दर्शन? मस्त दर्शन झालं. देवीजवळ बसून दर्शन झालं, पण मोबाईल अलाउड नाही. तुम्हीही मुंबादेवीच्या कळसाचं दर्शन घ्या आणि आईसाहेबांकडे सुख समृद्धी ऐश्वर्य मागा. आज मुंबई दर्शनमध्ये चौथं मुंबादेवी दर्शन. ज्या देवीच्या नावावरनं मुंबा म्हणून मुंबई झाली, त्या मुंबादेवीचं दर्शन तुमच्या सर्वांसाठी. आपको देखे बताएगा और अच्छा रहेगा. रोज उन लोग आते साड़ी गिरी बांध करके जाते. ये लेकिन ये महालक्ष्मी का महाकाली का मंदिर नहीं है बाबू. नीचे वाला तालाब काली का ये ऊपर का अपना उन लोग की तरफ से वो लेके गए. नहीं, वो जो ऊपर है ना, वो यल्लम्मा देवी है. यल्लम्मा देवी जो हम लोग पूछते हैं, जोकी लोग जो पूछते हैं, वो यल्लम्मा देवी है. और ये जो है उन्होंने नीचे आश्रय बनाए. सुंदर असं मुंबादेवीचं दर्शन झालेलं आहे. सोबतच मुंबादेवीच्या कळसाचं दर्शन घेऊन जेव्हा मी बाहेरच्या बाजूला निघाले होते, आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला, त्यात अन्नपूर्णा देवी जी मुंबादेवीच्या इथे स्थित आहे आणि शेजारी मुंबादेवी आहे. बट तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओग्राफीसाठी, फोटोग्राफीसाठी बऱ्याच ठिकाणी मनाई असते. सो आपणही ते नियम पाळलेले आहेत आणि त्यांना विचारलं होतं व्हिडिओ काढू शकते का. सो त्यांनी नाही सांगितलं, बट बाहेरून काढून शकता. सो मी बाहेरून तुम्हाला अन्नपूर्णा देवीचं दर्शन देण्याचा प्रयत्न केला. मुंबादेवीच्या कळसावरूनच तुम्हाला सांगितलं नेहमी की कळशामध्ये खरं तर दैवत्व असतं आणि आपण ते दर्शन केलेलं आहे. आणि सोबतच आता आपण निघालेलो आहोत मुंबादेवीचं दर्शन घेऊन आजच्या मुंबई दर्शनमध्ये शेवटच्या ठिकाणी. कुठे जातोय आपण? चला तर मग दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मुंबई दर्शन करतोय आपण आणि मुंबई दर्शन करत असताना समुद्राच्या दर्शनाशिवाय मुंबई अपूर्ण आहे. आपण आहोत आता इस्कॉन मंदिराजवळच्या चौपाटीवर. समुद्र दर्शन, इस्कॉन जवळची चौपाटी. समुद्रावर समुद्रदर्शन, समुद्रदर्शन. हे बघा आमचं येडं. मला नाही देत. आणि छान असं समुद्र. मस्त 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 मस्त. सुंदर असं इस्कॉन मंदिराचं दर्शन आपण घेतलेलं आहे. सांगायचं सारखा काय वाटलं या मंदिरात? इथं मन खरं एकदम प्रसन्न झालं. एकदम प्रसन्न झालं. म्हणजे इस्कॉन मंदिरमध्ये आलो आहोत आपण श्रीकृष्णाच्या. आणि तुम्हाला कसं वाटलं? गोकुळात गेल्यासारखं खूप सुंदर. आणि जे भजनाच्या नादाने म्हणजे असा आपोआप डुलायला लागतो. मुंबईमध्येही इतकं भक्तिमय वातावरण. आणि मुंबई फक्त गर्दीचं ठिकाण ऐकलं आहे आपण, पण मुंबईमध्ये परमेश्वराच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांची कमतरता नाही आहे. आणि म्हणूनच की काय जीवाची मुंबई असं म्हटलं जातं. खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर असा परिसर. आणि आता आपण आजचं मुंबई दर्शन इथेच थांबवतो आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून नवनवीन व्हिडिओज माहिती करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पटकन सबस्क्राईब करून लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तुमच्या नातेवाईकांपर्यंत मुंबई दर्शन पाठवा. आणि तुम्हालाही मुंबई दर्शनाचा आनंद मिळाला म्हणून
जय महाराष्ट्र लिहा कमेंटमध्ये. जीवाची मुंबई. चला बाय. जय श्री महाकाल.